नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज नवी दिल्लीत अजूनही अगदी सर्वांनाच काळजीत पाडणारी अशी स्थिती आहे. कारण आज कॉंग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी दिलेल्या आव्हानाला अनुसरून देशाच्या चारही भागातील युवक काही विद्यार्थ्यांचे पालक अशी मंडळी दिल्लीत दाखल झालेली आहे. आणि या मंडळींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी थेट संसद भवनावर मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यात बराच अंशी ते यशस्वी पण झालेले आहे. आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सकाळी 10च्या दरम्यान सुरू झालं आणि इकडं जंतर मंतरवर कॉंग्रेस जनता पार्टी आणि या तरुणांचं संसद मोर्चा सुरू झाला. संसदेपर्यंत मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती आणि दिल्ली पोलिसांनी जवळच केरळ भवनपर्यंत मोर्चा न्या असं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र मोर्चेकरी ते ऐकायला तयार होते. त्यामुळं मोर्चेकरी तरुण आणि पोलिसात बराच काळ तू मयमय झाली, झटापट झाली. पोलिसांनी मग सौम्य असा लाठीमार पण केला. काही विद्यार्थी यात जखमीही झाले. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार आमच्यावरही या आंदोलकांनी दगड आधीचा मारा केला, त्यात आमचे पोलीस पण जखमी झालेले आहेत. तसं जंतर मंतरपासून आणि त्याच्या आसपासपासून संसद भवनाला जाणारे जवळपास 7 मार्ग आहेत आणि या 7ही मार्गावर आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जो मोर्चा होता त्या मोर्चात सामील होण्यासाठी आलेली मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. त्यामुळं पोलिसांपुढं पण कसा ते आंदोलन रोखायचं, कसं आंदोलकांना अडवायचं हाही प्रश्न होता. त्यामुळंच की काय पोलिसांनी जे 7 मार्ग संसद भवनाकडे येतात त्या 7ही मार्गावर कडेकोट असा बंदोबस्त लावलेला होता. दिल्लीत दुपारच्या नंतर पाऊस पण सुरू झाला आणि या पावसानंही या आंदोलकावर कुठलाही परिणाम झाला. शेवटी हे आंदोलक पोलिसांशी झगडत संसदेपासून 60 ते 70 मीटर अंतरापर्यंत जाऊन पोचलेले आहे. अजूनही असंख्य आंदोलक त्या दिल्लीतील राजेंद्र प्रसाद मार्ग असो, संसद मार्ग असो, रायलसीमा मार्ग असो, त्या मार्गावर थवेच्या थवे त्या तरुणांचे दिसून येत आहेत आणि पोलिसांनाही त्यामुळं तसंच थांबून राहावं लागत आहे. एकंदरीत पाहता या आंदोलनावर काय निर्णय घ्यावा हेही सरकारची पंचायत झालेली आहे. त्या आंदोलनामुळं संसदेचे दोन्ही सभागृह आज सतत कामकाज स्थगित करावं लागत होतं आणि शेवटी 3 वाजता तर आजचं कामकाज संपवण्याची घोषणा लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना करावी लागली. पोलिसांना
संसदेच्या सभासदांना संरक्षण द्यावं की मोर्चेकऱ्यांना अडवावं अशी द्विधा अवस्था दिल्ली पोलिसांची झाली होती. आजच्या या आंदोलनाला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देशाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी तरुणांना झुरळ अशी उपमा दिली, त्याच्या 2-4 दिवसातच अमेरिकेत स्थायिक असलेल्या मूळच्या हिंगोली जिल्ह्यातल्या, आता सध्या त्याचं कुटुंब छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक आहे, या महाराष्ट्रीयन अभिजित दिपकेनं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्थापन केलेल्या त्याच्या काकूर जनता पार्टीनं अगदी 2 महिन्यातच असं काही वातावरण निर्मिती केली की पेपरफुटीच्या प्रकरणावर नवी दिल्लीत जंतर मंतरवर जी दोन वेळेस त्यांची आंदोलनं झाली, त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. आता सध्या सुरू असलेल्या आंदोलनात तर सोनम वांगचुक यांनी तब्बल 20 दिवस आमरण उपोषण केलं. शेवटी सरकारला हायकोर्टाचं कारण हे देत त्यांना उचलून दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं, पण त्याचा उलटा असा परिणाम झाला आणि सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतंय आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देण्यापासून रोखतंय ही भावना तयार व्हायला एक कारण मिळालं. आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करतंय हे पाहून देशातील असंख्य युवक मग काय मिळेल त्या मार्गानं त्यांनी नवी दिल्ली गाठली आणि जंतर मंतरवर जमा झाले होते. या जंतर मंतरवर आपल्या कळंब जिल्हा धाराशिवचे पत्रकार मिर्झा यांनी तर असं काही वार्तांकन केलं की आंदोलकांच्या बरोबर अगदी धावपळ करत ते वार्तांकन करत होते आणि त्या वार्तांकनाच्या ह्याच्यात त्यांनी मग ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंची काल रात्री 12च्या आसपास मुलाखत घेतली. तर आज अगदी ज्या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसात संघर्ष सुरू होता त्या ठिकाणचं पण त्यांनी चित्रीकरण केलेलं. मिर्झांचं मुद्द्याचं बोलू हे यूट्यूब चॅनल आता देश पातळीवर ते केव्हाच पोचलं आहे, आता ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पण पोचेल असंच दिसते. जसं महाराष्ट्रीयन अभिजित दिपकेनं आज दिल्लीला हलवून सोडलं, तसंच पत्रकारितेत आपल्या कामामुळं मिर्झांनी वेगळं असं आपलं रूप पूर्ण भारताला नाही तर जगाला दाखवून दिलं आहे. एकंदरीत पाहता या आंदोलनाचं फलित काय होईल हे आत्ता या घडीला तरी अजून काही शासनानं ठरवलेलं नाही. मात्र आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्ट्रॉंग मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी जवळपास भेट घेतली आणि दोघांनी जवळपास 1 तास चर्चा केलेली आहे. यावरून कदाचित आज उशिरा संध्याकाळी किंवा उद्या संसदेच्या सभागृहात धर्मेंद्र प्रधान हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील असंच संकेत मिळत आहे आणि तसं करणंच नरेंद्र मोदी सरकारला योग्य ठरणार आहे. कळंबमधून गेली 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून साप्ताहिक साक्षी पावनज्योत
चे संपादन करणाऱ्या आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या सुभाष घोडके यांना अमेरिका स्थित लुइजियाना संशोधन विद्यापीठानं मानद डॉक्टरेट ही पदवी दिली आहे आणि ही पदवी त्यांना परवा 19 जुलै रोजी पुण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात देण्यात आले. सुभाष घोडके हे सुरुवातीपासूनच समाजवादी विचाराचे असून सतत लोकांच्या कामाला पडावं या येणं त्यांची धडपड सुरू असते. साक्षी पावनज्योत हे साप्ताहिक येते, त्याच्यातून काही आपल्याला उत्पन्न मिळावं या येणं चालवत नाही, तर आपल्या या साप्ताहिकाच्या माध्यमातून दीनदलितांच्या प्रश्नांना प्रश्न जगासमोर मांडण्यासाठी त्यांच्यावर होणारा अन्याय जगाला दाखवण्याचं काम ते साक्षी पावनज्योत या त्यांच्या साप्ताहिकातून करत असतात. या साप्ताहिकाबरोबरच ते दलित रंगभूमीचं एक व्यासपीठ त्यांनी स्थापन केले असून त्या व्यासपीठावरून त्यांनी अनेक नवोदित कलाकार, अनेक नवोदित एकांकिका आणि नाटक लेखकांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. सुभाष घोडके यांना त्यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र घोडके हे जी धावपळ करत मदत करतात त्याचंही त्यांना सहकार्य लाभतं. आमचे सहकारी मित्र असलेल्या सुभाष घोडके आता डॉक्टर सुभाष घोडके म्हणून त्यांना आपण त्यांची ओळख करून द्यावी लागणार आहे आणि त्यांनाही जी मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे त्याबद्दल आपले यांना यूट्यूब चॅनल आणि आमचं शिंदे कुटुंबीय त्यांचं अभिनंदन करतं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देतो. रामकृष्ण हरी. या मानाच्या 10 पालख्या ओळखल्या जातात. त्या 10ही पालख्या आता सध्या त्यांनी सोलापूर जिल्ह्यात म्हणजे पंढरपूर विठुरायाचं पंढरपूर ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आता सर्वच पालख्यांनी प्रवेश केलेला आहे. आज सकाळी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या सराटी येथे तुकाराम महाराजांच्या पालुकांचं निरासनान झाल्यानंतर नदी ओलांडली की तुकोबाराईची पालखी ही सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. कालच ज्ञानोबा माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल होती आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या नातेपुते या गावात तिचा मुक्काम होता. आज सकाळी नातेपुत्याहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुढं निघाली. पुढेही करत पुरंदवाडी इथं ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पहिलं गोल रिंगण तिथं पार पडलं आणि आता सध्या किंवा थोड्या वेळातच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही माळशिरस इथं मुक्कामाला येणार आहे. इकडं तुकाराम महाराजांच्या पालखीनं नीरा नदी ओलांडताच पुढं ती आता अकलूजमध्ये मुक्कामी पोचली असून अकलूज शहरातील सदाशिवनगर येथे तुकाराम महाराज पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. तुकाराम महाराजांच्या पालखीत मानाचे असे 2 अश्व असतात. एका अश्वाचं मालक हे अकलूजचं मोहिते पाटील घराणं असतं आणि मोहिते पाटील घराण्याचा अश्व आणि दुसरा जो मानाचा अश्व त्या दोन्ही अश्वाने आज त्या गोल रिंगणात अगदी शिस्तबद्ध रीतीनं रिंगण घातलं. मग माऊलीच्या तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि आता अकलूजमध्ये तुकोबारायाची पालखी मुक्कामाला असणार. गजानन महाराजांची पालखी पण मजल दर मजल करत आज मोहोळच्या पुढं तिचा मुक्काम असेल. मुक्ताईची पालखी पण माड्याच्या आसपास
मुक्कामाला असेल, एकनाथांची पालखी कदाचित मोडलीम किंवा त्याच्या अलीकडं कुठंतरी मुक्काम असेल. सर्व 10ही मानाच्या पालख्या आणि इतर ज्या काही पालख्या निघालेल्या आहेत त्या पालख्या आता जवळपास सोलापूर जिल्ह्यात त्यांनी प्रवेश केलेलाच आहे आणि 22 तारखेच्या दरम्यान सर्व पालख्या पंढरपूर नजीक पोचतील आणि वाखारी येथील मैदानावर, जे की पालखी दिंडी मैदान म्हणून ओळखलं जातं, तिथं मानाच्या सर्व पालख्या एकत्र येतील असं दिसतं. रामकृष्ण हरी माऊली. कळंब शहरातील पत्रकारिते, लेखन, दृश्य माध्यम पत्रकारिते, कॅमेरामन आणि ते बातम्या सांगणारे अँकर म्हणून काम करणारे धडपडे युवक अमर चोंदे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या कळंब तालुका अध्यक्षपदी निवड ही राष्ट्रीय अध्यक्ष एस एम देशमुख यांनी जाहीर केलेली आहे. काल कळंब येथील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्याचबरोबर या पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी पण जाहीर करण्यात आली असून या पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार बरकशे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.